हॅलो गाईज, आज माझ्यासोबत एक गोष्ट म्हणजे अशी शॉकिंग झालेली आहे. ती म्हणजे की तुम्ही जर तुमच्या मुलाला जर किसान ह्या ब्रँडचं टोमॅटो केचप जर मुलाला तुमच्या देत असेल ना खायला, तर कृपया करून देऊ नका. कारण की सकाळी सकाळी मी माझ्या मुलाला नाश्त्याला दिलं होतं, परोठे दिलते आणि त्यासोबत त्याला हवं होतं सॉस. तो मी त्याला दिलते, मी मोस्टली देत नाही जास्त. त्यानंतर टिफिनला मुलांना हवं असतं, सो थोडंफार काहीतरी देत असते. सो बघते मी दिलं त्याला खायला आणि लिटरली त्या सॉसमध्ये आळ्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता एक्सपायरी डेट ही 2027ची 3/3/27 आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे 4/6/26. आणि तरी सुद्धा जर ह्या प्रोडक्टमध्ये जर आळ्या निघत असेल तर म्हणजे नक्की करायचं काय. आणि आपण ज्या सगळ्या मम्मीज असतात त्या मोस्टली किसान नाव ह्या ब्रँडवरती विश्वास ठेवून ह्या गोष्टी खरेदी करतोय. आणि ह्या प्रोडक्टमध्ये जर अशा गोष्टी निघत असाल तर काय म्हणजे मुलांच्या भविष्याशी खेळायची कामं आहे काही. आणि हा केचप मी लोणावळा बाजारातून घेतलाय. लोणावळ्यातल्या 99% लोक लोणावळा बाजारामध्ये बाजार भरतात आणि अशा ठिकाणाहून घेतलेल्या गोष्टीमध्ये जर अशी गोष्ट निघत असेल आळ्या वगैरे तर कोणा विश्वास ठेवायचा. तुम्हाला मी लाईव्ह दाखवते, लोकांना वाटत खोटं बोलतीये मी. वेट कॅमेरामध्ये माहिती नाही मला दिसेल का नाही, पण इथे एक आळी आहे आता रिसेंटली. व्हाईट दिसते, क्लिअर दिसतात आहे. आणि मी सकाळी जो म्हणजे प्लेटमध्ये ज्या केचप दिलता मुलांना त्या प्लेटमध्ये 2 आळ्या होत्या चांगल्या व्हाईट आणि त्या दिसतात ते लिटरली. ते बघून मी एवढं मला किळस वाटायला की मी फेकून दिला. मुलांना माझ्या दाखवलं सुद्धा की बघा हे खायचंच नाही ह्याच्या पुढे. पण मला काय म्हणायचं की प्रशासनाने सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की अशा खूप मम्मी असतात किंवा पप्पा असतात ते मुलांना हे असे केचप्स खायला देतात. मी तरी म्हणजे वरून देत होते, पण काही काही लेडीज अशा असतात की मुलांना भाजी आवडत नाही म्हणून सरळ पोळीला लावून देतात, केचप रोल करून मुलांना खायला देतात. हे कितपर्यंत सेफ आहे. तर कृपया करून ह्या गोष्टीकडे सगळ्या पेरेंट्सने लक्ष द्यावे. आणि हे जी कंपनी आहे ह्यांनी ह्या गोष्टीचा थोडासा नाही का विचार करावा की तुम्ही काय विकताय लोकांना. आणि लोकांनी विचार करा की आपण काय घेतलं पाहिजे काय नाही. आणि जरी घेताय तर कोणावर विश्वास ठेवला पाहिजे, कोणावरती नाही. आणि हा व्हिडिओ एवढा पोस्ट करा ना, लोकांना शेअर करा की ते तुकाराम मुंडे जे सर आहे त्यांना गेलं पाहिजे की त्यांनी इन्क्वायरी करावी. कारण की आपण सामान्य लोकांनी बोलून काही इन्क्वायरी होणार नाहीये कुठे, पण स्टील लोकांना ह्या गोष्टीचा मेसेज भेटावा की आपण काय मुलांना आपल्या खायला देतोय. आणि ह्या गोष्टींमुळे मुलांना काही आजार झाला किंवा काय झालं तर कोण जबाबदार असणार ह्या गोष्टींना.